जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राटे मुकामाकडून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता माझ्या मागे बघते शादीवाला घर, ते बघून तुम्हाला कळलं असेल मी कोणातरी लग्नाला वगैरे आलो, पण लग्न नाही आहे तर हळद आहे. आणि हळदीला आलो आहे. माझ्या भावाची हळद आहे, माझा मामे भाऊ आहे त्याची हळद आहे आणि हळदीला आपण आलेलो आहे. त्याची पण ओळख करून देतो. चला तर, श्री स्वामी समर्थ. तर आता सर्वात आधी ओळख करून देतो माझ्या भावाची, ज्याची हळद आहे. मामाचा मुलगा आहे तो माझ्या, यज्ञेश. आणि हा आहे यज्ञेश. चेहऱ्यावरची स्माईल बघून कळतच असेल की लवकरच आता तो पिवळा होणार आहे आणि 2 दिवसांनी 2चे 4 हात होणार आहे. काय बोलतो भावा, कशी फिलिंग आहे? सध्या काय कळत नाही. म्हणजे जो शोध चालू होता तो आता संपला फायनली आणि आज त्याची हळूहळू चाललंय. हळूहळू वर अपडाऊन आहे सध्या. मग आता कसं ब्लँक आहे की ब्लँक आहे? ब्लँक आहे पूर्ण. ठीक आहे. म्हणजे हळद वगैरे झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी आपण त्याला विचारू शकतो कसं वाटतंय. आणि आज हळदीचा कार्यक्रम आता सध्या एन्जॉय करायचं. काय विचार करत नाही बसायचं, जे होते त्या प्रोसेस बरोबर जायचं. जे आहे ते आता सगळे भावंडांची वाट बघतो. सगळे आले की सुरू. हो चला तर. मी पण कामावरून धावत परत आलो. मला माहिती नव्हतं, तू सरप्राईज होता. तू येशील मला म्हणजे असं हे वाटलं कारण का तू ऑफिसला जातो. तेच असतं त्याच्यामुळे. चला तर, स्वामी समर्थ. ही बघा तयारी चालू आहे. हे सगळे माझे मामा लोक, काका लोक सगळे आहेत. त्याच्यामध्ये सुनील मामाला तुम्ही ओळखलं असेल आपल्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल. आणि संतोष मामा आणि ही छोटी त्याची. ते धावपळ चालू आहे. मावशी, अरे किती जण आले दाखवतो. हे बघा, हे लग्नघर. लग्नघर म्हणजे सध्या हळदीचं घर. ते फ्रेंड्स वगैरे, माझे फ्रेंड आले पुण्यावरनं आलेले फ्रेंड्स हळदीसाठी. 15 वर्ष. हिला काहीतरी बोलायचं. आमची 15 वर्ष झालं. आम्ही म्हणजे कॉलेजपासून इंजिनिअरिंगपासून, म्हणून आमच्यासाठी तर खूप स्पेशल आहे. याच्या म्हणजे बोलतो ना मोस्ट अवेटेड लग्न याच्यासाठी. सो आम्ही खूप एक्साइटेड. 15 वर्ष याच्या लग्नाची वाट बघत होतो. 15 वर्ष असं नाही, ही इज द लास्ट वन ना टू मॅरी. सो दॅट्स वाय. ह्याच्यामध्ये तुमच्या लोकांचा हात आहे शोधण्यामध्ये की कसं काय? नाही सगळं त्याचंच आहे. सेल्फ मेड आहे. येस. आम्ही सपोर्ट सिस्टम. तर यस, त्यांचा 15 वर्षांचा जो प्रवास सर्च होता तो संपला आहे. आणि आता चला, म्हणजे हे आत्ताच्या ह्याच्यात कमी पाहायला मिळतं की इतक्या वर्ष फ्रेंडशिप. हा नाही म्हणजे इतक्या वर्षाची फ्रेंडशिप अशी खूप कमी पाहायला मिळते. ते आत्ता पाहायला मिळतं आपल्याला. चला, लग्नाला यायचं आहे. लग्नालाच डायरेक्ट निघून आले ना? अच्छा, ओके. पुण्यावरनं डायरेक्ट निघून आले पुणेकर. आता आमची मुंबईची खातिरदारी बघा. बघा, चिन्नू मिन्नू सगळे आलेले आहेत. भारी मजा आहे सगळ्यांचे. बघा, सगळ्या माझ्या मावश्या, मामी वगैरे सगळे आलेले आहेत. हा नवरदेवाचा पप्पा म्हणजे माझा मामा. ही आमची बहिणाबाई दर्शना. बाकी हे सगळे माझ्या मावश्या, मामी वगैरे सगळेजण आहेत. खूप धावपळ चालू आहे. माझा अजून एक भाऊ आहे, गावावरनं खास आला आहे. त्याने लग्नाला बोलवलं पण जायला नाही मिळालेलं. तर यस, आलाच. खूप भारी वाटलं. म्हणजे आज सगळेजण भेटत आहेत. लग्नाचं मला थोडं लेट होईल असं वाटतंय, पण बघू. हा बघा, माझ्या छोट्या भावाला बसवण्यासाठी हा छोटासा पाठ. काय म्हणतात? अच्छा, हे काहीतरी आहे नवीन. आपल्याला कळेल नंतर काय आहे ते. बघा, ही माझी मामी लेकीला सजवते थोडंसं. सगळ्यांना तिने सजवलं, आता तिला तिची आई सजवते. फोटो सेशन, नवऱ्याच्या बहिणीचं फोटो सेशन चालू आहे. वा सुपर आहे. रेडी झालेलं आहे हळदीसाठी. हा. हा आमचा करवला ताई. हा पण माझा मावस भाऊ.
आता पहिली मुहूर्तमेढीला हळद लावली जाते. हळद पहिली वर चढवली जाते. आजच्या दिवशी जेव्हा हळद लावली जाते पहिले जमिनीला लावून नंतर मुहूर्तमेढीला लावतात. नवरोबा आणि करवला वाट बघत होते मुहूर्तमेढीला आम्ही हळद लावून येईपर्यंत. आता मुहूर्तमेढीला चढवून झाल्यानंतर नवरोबांना फोटोग्राफरची मेहनत अशी असते. पुढे सगळ्या वरातींना पाठवलं आहे आणि आता नवरदेवाला आणि टोकण्याला घेऊन आम्ही आता चाललोय. हळद वगैरे लागून फुल नवरदेव रेडी. चला सगळे पुढे गेलेत कारण की ह्याला पाठवलं नाही तर सगळ्यांनी चालू केलं असतं. तर आपले फोटोग्राफर वगैरे म्हणाला की तू गेलास की सगळे चालू करतील सो दॅट आणि पाठवून चालू. आपल्या भावांची हळद, यज्ञेशची हळद.
माझ्या मामीच्या मैत्रिणी.
तर अशा प्रकारे छानपैकी भावाची हळद झाली. थोडं नाचायला नाही मिळालं कारण की खूप वेळ झाला आणि तेवढ्यात पोलीस आले, मग ते साऊंड बंद करायला लागला वगैरे, त्यामुळे भावाला नाचायला नाही मिळालं. पण आम्ही सगळे नाचलो, तुम्ही पाहिलं. भावाला विचारूया त्याचा हळदीचा एक्सपिरियन्स. भावा काय होता हळदीचा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त होता, एक नंबर होता. फक्त शेवटला पोलीस आले, पोलीस आले आणि पण थोडा बंद डिले करायला झाला लागले. त्याच्यामुळे ठीक आहे, हां. पण मजा आली. पण छान थोडस झालं. नाचायला नाही भेटलं पण मजा आली. आता काय लग्नामध्ये नाचायचंच आहे म्हणा. नाही पण त्यावेळेस सीन काय आहे? वरातीचा. त्यावेळेस वरात आपलं ऍक्च्युली आपण किती वाजता निघतो त्याच्यावर सगळं डिपेंड. झालं असं की ऐरोलीला लग्न आहे तिकडनं आणि संध्याकाळचं लग्न आहे, कारण की सगळेजण आता कामावरून जाणार आहे आणि त्यानंतर रात्री इकडे यायला किती वाजतात काय होत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर बघू, होप सो स्वामींची जर कृपा होईल. लवकर आलो तर ठेवणार, मग आपल्याला 1 तास अर्धा तास तरी वरात नाचायचं. हा ते तर आहे. नाहीतर तिकडे हॉलवर तर आपण भाई हॉलवर डीजे आहेच. हा बस दणक्यात करून टाकू. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.